थांब एक मिनिट थांब। नौ खुर्ची आई हुई है। 9 का मेरे को सेवक का फोन 9 का आया। चूल्हे में हट रहा हूँ, उसको बरोबर डाल देंगे। आध्यात्मिक त्रिविध ताप शमनार्थम नवयुवक गणेश मंडल द्वारा स्थापित गणपति यवतमाळमध्ये नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने यावर्षी गणपतीची स्थापना करण्यात आली। यवतमाळचा राजा म्हणून या ठिकाणी हा परिचित आहे। गेल्या 61 वर्षापासून ही मूर्ती आज तागायत या ठिकाणी एकाच रूपातली बसवण्यात येते। संपूर्ण सोन्या चांदीच्या अलंकारांनी ही मळलेली मूर्ती आहे। 22 किलो वजनाचं चांदीचं सिंहासन आहे। जर पाहिलं तर बाप्पाच्या डोक्यावरती 1 किलो सोन्याचा हिरेरत्न जडित असा मुकुट आहे। सोबतच जे शस्त्र जे हातात आहेत बाप्पाच्या, तर ते पूर्ण सोन्याच्या यांनी तयार केलेले आहेत। एक खासियत जर पाहिली तर बाप्पाचे दोन्ही जे पाय आहेत हे सोन्याच्या अवस्थानांनी तयार केलेले आहेत। सोन्याच्या याच्या पत्रे या ठिकाणी लावण्यात आले आहेत। 500 किलोग्राम वजनाचं हे दोन्ही पायाचं असे सोनं आहेत आणि सिंहासनाला चांदीचेच मूषक या ठिकाणी आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर जिल्ह्यामधील हे एकदम देखणी आणि सुरेख मूर्ती जी आहेत ती या ठिकाणी आहेत। गेल्या 61 वर्षापासून यवतमाळच्या राजा याची खासियत आहे। सोमर असलेला 10 किलो वजनाचा मूषक आहे। त्याच्या कानामध्ये आपली मनोकामना पूर्ण करणारा हा मूषक म्हणून इथे ओळखला जातो आणि त्यामुळेच यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी आपली मनोकामना पूर्ण करतात। नवसाला पावणारा, मनोकामना पूर्ण करणारा असा यवतमाळच्या राजाची ख्याती आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी भाविक दूरदूरून या ठिकाणी येत असतात। निलेश पाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।